दिनांक 22/6/2024 रोजी कवठेमहांकाळ तालुका तिसंगी या गावामध्ये बौद्ध समाजातील एका मुलीस शाळेला येत असताना तिच्या पाळतीवर राहून तिला "तू मला खूप आवडतेस" असं सांगून लज्जा उत्पन्न करण्याचं काम त्या गावातील या नराधमाने विनयभंग करत त्या मुलीच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली। म्हणून सर्व मागासवर्गीय समाज एकवटून त्या ठिकाणी जाब विचारला गेले असताना दांडगाव शाहीने हत्यारबंद लोक त्या ठिकाणी मागासवर्गीय लोकांना मारण्यासाठी अग्रेसर भूमिका घेऊन आले। त्यानंतर हत्यारबंद असलेल्या जातीवादी गावगुंडांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, परंतु त्यांना आज रोजीपर्यंत अटक झाली नाही। म्हणून दिनांक 23/6/2024 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी सदर समाजाला आवाहन केलं आहे। उद्यापर्यंत जर त्या आरोपींना अटक नाही झाली तर समस्त मागासवर्गीय समाजाला घेऊन आपण संबंधित कार्यालयासमोर भीम आंदोलन करू। जोपर्यंत त्या आरोपीला अटक करून आमच्या मायमाऊलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागं घ्यायचं नाही, अशी भूमिका घेतली आहे। सदर समाजाला धीर देण्याचं काम करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिकराव आबा लोखंडे, तिसंगी गावचे मातंग समाजाचे नेतृत्व गणेशभाऊ खिलारे, डॉक्टर अण्णासाहेब साठे प्रतिष्ठानचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार आईगोळे, मिरज शहर युवक अध्यक्ष शुभमचंदन शिवे, गुंडेवाडी ग्रामपंचायत क्षेत्राध्यक्ष सागर लोंढे यांच्यासह तिसंगीतील सर्व समाज बांधव, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।